बंधू आले आमचे. काय टायमिंग आहे बघा. बंधू आले आमचे. टायमिंग साधलं म्हणतात ते. काय बघा टायमिंग आहे. हा व्हिडिओ तसा जुना आहे, पण तेच टायमिंग आज पुन्हा एकदा उद्धवराज साधतात का याकडे सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा लागून आहेत. आणि दोन भाऊ एकत्र आले तर काय होऊ शकतं याचा अंदाज राजकीय धुरंधरांना आलाय आणि त्यामुळं अनेकांच्या पोटात गोळा उठलाय. आमच्यासोबत युती करू नका पण उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नका यासाठी शिंदेंनी मोठी खेळी खेळली आहे, तर फडणवीस म्हणतात की आमची ट्रेन सुसाट सुटलेली आहे. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही. आता कोणी स्पीड ब्रेकर येऊ शकत नाही, पण बूस्टर जर कोणाला द्यायचं असेल तर त्यांनी यावं. याचा अर्थ राज ठाकरेंची आम्हाला गरज नाही असंच एकीकडे देवेंद्र फडणवीस भासवत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे राज ठाकरेंना जवळ करत आहेत. तिकडे फडणवीस असं देखील म्हणाले की राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे, त्यामुळे त्यांच्या विद्यापीठातून कुणाला पदवी मिळेल सांगता येणार नाही. राज ठाकरे हे देखील एक मुक्त विद्यापीठ आहे. त्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे काही स्टॅट्यूट आहेत, त्याच्यामुळे त्यातनं कोणाला डिग्री मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही. असं बोलून त्यांनी एक प्रकारे राज ठाकरेंची टिंगल उडवली असं देखील राजकीय जाणकार सांगत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे आजही सकारात्मक आहेत. फक्त त्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांशी कोणताही संबंध ठेवू नये अशी भूमिका परत एकदा संजय राऊत यांनी मांडली आहे. व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. त्यांच्याशी संबंध तोडा आणि मग आमच्याशी संबंध जोडा अशीच अट थोडक्यात उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण आगामी महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंच्या दृष्टीनं अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये युती होण्यासाठी राज उद्धव एकमेकांना टाळी देतात का हे दूरच, पण त्यांची टाळी वाजू नये यासाठी सगळीकडून प्रयत्न सुरू आहेत. काहींची उघड प्रयत्न सुरू आहेत तर काहींचे छुपे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेकडून करण्यात येत असल्याची देखील चर्चा आहे, कारण मंगळवारी उदय सामंत यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीत चहा पिला, खिचडी खाल्लं असं जरी ते म्हणाले असले तरी खिचडी शिजली आहे एवढं तर निश्चित सांगता येईल. किंवा अशा भेटीगाठी करून राज आणि उद्धव यांच्यामध्ये जे संभाषण सुरू आहे त्यामध्ये कुठंतरी व्यत्यय यावा हाही प्रयत्न असू शकतो. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर त्याचा फटका महायुतीला आणि विशेष करून शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीसोबत आले नाही तरी चालेल, पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांची भावना आहे. आणि त्यामुळंच हवे तर आमच्यासोबत येऊ नका मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नका यासाठी शिंदेच्या शिवसेनेतून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली आहे. भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सोबळावर लढण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा आहे. भाजपला मुंबई जिंकायची आहे आणि शिंदेंना डोईजड देखील होऊ द्यायचं नाही, आणि त्यामुळं भाजप काय रणनीती आखतं हे देखील बघावं लागणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात युतीबाबत योग्य चर्चा न झाल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभा मतदारसंघात गोंधळ दिसून आला. त्याचा परिणाम म्हणजे अमित ठाकरेंना आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. याची कुठेतरी खंत, कुठेतरी दुःख राज ठाकरेंना निश्चित असणार आहे. आणि आता पुन्हा महापालिका निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. यावेळी जागा वाटपावरून कोणतीही नाराजी राहू नये यासाठी शिंदेचे नेते वारंवार राज दरबारी हजेरी लावताना दिसत आहेत. मनसेने आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाशी अधिकृत युती करून निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यापुढे मनसे हा पक्ष भाजप किंवा शिंदे शिवसेनेशी युती करेल का, किंवा ठाकरे बंधू एकत्र येऊन मनसे महाविकास आघाडीचा भाग होईल का, यावरून लवकरच पडदा हटेल. मात्र उद्धव सेनेसोबत राज यांनी महापालिका निवडणूक लढवल्यास महायुतीला फटका बसेल ही शक्यता लक्षात घेऊन राज यांना उद्धव यांच्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न मात्र नक्कीच होत आहेत, त्यात शंका नाही.
तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.